चला पोरो, SSC GDचे पेपर चालू आहेत आणि या SSC GDच्या पेपरमध्ये पदावलीवर जास्त भर दिलाय। आता काही मुलांचे NTPCचे पेपर राहिलेत आणि त्यानंतर लक्षात घ्या NTPCचं लवकर आपलं बुक येणार होतं, पण परीक्षेला कालावधी कमी असल्यामुळे आपण त्याला स्टॉप केले। पण त्याचं गाईडलाईन अतिशय छान पद्धतीचं SSC GDला त्याच्यानंतर RPFला येणाऱ्या पुढच्या परीक्षेसाठी आपण एक छान बुक तयार केले। याच्या अगोदरचं बुकही तुम्ही अनेक पोरांनी वापरले, महाराष्ट्रातल्या अनेक पोरांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला। SSC GD मध्ये आपला बहुतांश सिलेबस ॲपमध्ये आहे, त्याच्यातले पेपर आणि कन्सेप्ट आपण यूट्यूबला सोडून घ्यायलो। त्यानंतर त्याच्यामध्ये प्राचीन भारताचा GK वर प्रश्न आहेत, म्हणून येणारे NTPCचे पेपर असतील, RPFचे पेपर असतील तर त्या पोरांचा काहीतरी फायदा व्हावा या उद्देशाने आपण ॲपमध्ये लक्षात घ्या काय करायलो तर SSC GD RPF NTPC आता या SSC GD येणार आहे कारण आता तर पेपर चालू आहेत, पण RPF NTPC बॅचमध्ये आपण प्राचीन भारताचा इतिहास म्हणजे हडप्पा संस्कृती, चोळ, पांड्या, यादव, राष्ट्रकूट है ना, धार्मिक धर्म, त्याच्या शिकवणी, त्यांचे ग्रंथ, यजुर्वेद है ना, सामवेद यांच्यातल्या शिकवणी, याच्यावर कशावर भर आहे असे प्रश्न तुम्हाला जास्तीत जास्त विचारलेले आहेत। तो इतिहास आपण आपल्या ॲपवर सुरू करायलो। 14 तारखेपासून मगर सर, त्यानंतर मी, खलसे सर, चोपडे सर, सचिन सर है ना आणि आणखी 3 जणांचा स्टाफ त्यांच्यासोबत बोलणं चालू आहे। बढियापैकी बॉन्डवर करायलो, कारण 3-4 दिवस इथं राहिलं एखादं भिकार सोडून पुन्हा त्याला करमना आणि ते पळून गेलं तर त्यामुळे त्यांच्यासोबत बॉन्ड करून आपण त्यांना आपल्या ॲपवर आणायलो, म्हणून तुमचं नुकसान होणार नाही। त्याच्यानंतर फीस कमी आहे। NTPCच्या पोरांना विनंती आहे, एप्रिलमध्ये परीक्षा आहे, जास्तीत जास्त पोरांचा फायदा होईल त्या दृष्टिकोनातून आपण इथं शिकवणार आहोत। मग आता जे SSC GDचा पेपर चालू आहे त्याच्यात कशा लेवलचे प्रश्न आलेत त्याचा जरासा आढावा आपण इथं घ्यायलोय। तर या ठिकाणी काही नसतील तर त्यांनी जॉईन व्हा। 14 तारखेपासून 18 तारखेपर्यंत डेमो लेक्चर आहे, ते 5 दिवस पाहायचं, मगच ॲपमध्ये 100-150 रुपये फीस आहे। 19 फेब्रुवारी जगात भारी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आपण ती भव्य ऑफर ठेवलेली आहे, तुमचा त्याच्यात फायदा होणार आहे। तर पहा, गणितीय क्रिया म्हणते पोरो, गणितीय क्रिया म्हणजे लय मोठी गोष्ट नाही, आपल्या भाषेत सांगतो लय मोठा काला एकत्र आला त्याला गणितीय क्रिया म्हणायचं, अनेक कन्सेप्ट एकत्र आल्या त्याला गणितीय क्रिया म्हणायचं। म्हणजे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार याची खिचडी झाली तर त्याला गणितीय क्रिया म्हणायचं। मग ती गणितीय क्रिया सोडवत असताना आपल्याकडे नियम आहे की दिलेल्या प्रश्नामध्ये पहिल्यांदा पहा कंस आहे का, कळलं का? हा कंस म्हणायचं त्याला, कंस नाही, कंस हा कृष्णाचा मामा होता, हा मामा लय डेंजर होता कंस। त्याच्यानंतर दिलेल्या प्रश्नामध्ये पहा कुठं भागाकार दिलाय का, भागाकाराच्या नंतर पहा दिलेल्या प्रश्नामध्ये गुणाकार दिलाय का, गुणाकाराच्या नंतर पहा बेरीज दिली का आणि बेरजेच्या नंतर पहा वजाबाकी दिली का। मान्य अनेकांना ह्या गोष्टी येतील, पण एखाद्या 2 अंकी संख्या एकत्र आल्यात कमी वेळात त्याचा गुणाकार कसा करायचा, 3 अंकी संख्या एकत्र आल्यात त्याचा नेमका गुणाकार कसा करायचा हे पाहिल्यावर याचा प्रश्न तुमचा कधीच चुकणार नाही। हा शब्द इथून द्यायलो, पहा पोरो लक्ष द्या इकडं, पहा आता हा पहिला प्रश्न आहे। या प्रश्नात काय म्हणतंय बाबा, कंस सोडवा। आता याच्यात नाही म्हणल्यावर बळजबरी कंस तयार करायचा का, नाही आहे, मग पहिले भागाकार सोडवा। हे भागाकार सोडला, 13 चौक 52, बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या जशाला तशा लिहून टाका, अलीकड पलीकड जे चिन्ह आहेत ते जशाला तसे लिहा। आता ते म्हणताय गुणाकार करा, 9 2 18, हे अलीकड प्लस, अलीकड 4, अलीकड प्लस, त्याच्या अलीकड 12। आता बेरीज करा, 8 4 12, 12 2 14, हातचाला 1, 1 1 2, 2 1 3। आपल्या प्रश्नाचं उत्तर 34, आपल्या प्रश्नाचं उत्तर 34। एक गोष्ट पुन्हा सांगतो ती एकदा क्लिअर करा। ए बाळांनो इकडे पहा, मायनस या शब्दाचा अर्थ आपल्यावर असणारं कर्ज, प्लस या शब्दाचा अर्थ ती रक्कम आपल्या पॉकेटमध्ये आहे। म्हणजे मी जर म्हणलं तुम्हाला -13 अधिक 8 त्याचा अर्थ माझ्यावर कर्ज 13 रुपये आहे, माझ्या खिशात 8 रुपये आहे। पुढचं म्हणलं तात्पुरते 8 दे पण लवकर दे, आणि मग तू त्याला 8 दिले, त्यानं चिमटा घेऊन सांगितलं बबन्या तुझ्याकडे 5 रुपये राहिले, कळलं का? आता मी म्हणलं -5 अधिक 8 त्याचा अर्थ माझ्यावर कर्ज 5 रुपये आहे, माझ्या खिशात 8 रुपये आहे। ते म्हणलं मग हे मला 5 देऊन टाक, तू त्याला 5 देऊन टाकले आणि सांगितलं मी काय आणखी भिकारी नाही, तरी माझ्याकडे 3 रुपये आहेत। किंवा असा प्रश्न दिला समजा की बाबा -2 अधिक 4 आहे ना, +2 +5 त्याच्यानंतर -4 अधिक 5 आहे ना आणि अधिक 2। आता असा प्रश्न सोडवताना काय सांगते ते की दिलेल्या प्रश्नामध्ये पहिल्यांदा तुमच्या खिशात किती रुपये आहेत पहा। मग तुमच्या खिशामध्ये इथं 4 रुपये आहेत, इथं 2 रुपये आहेत, इथं 5 रुपये आहेत, इथं 5 रुपये आहेत, इथं 5 रुपये आहेत। मग पहा तुम्ही काय केलं, हे 5 आणि हे 5 तुमच्याकडे 10 रुपये झाले,
हे पहा काय केलं, हे प्लस प्लस पहिल्यांदा हे 5 रुपये तुमच्याकडं, त्याच्यानंतर हे 5 रुपये, हे 5 रुपये, म्हणजे 5 आणि 5 10 रुपये, 10 आणि 2 12 रुपये, 12 आणि 4 16 रुपये, 16 आणि 2 18 रुपये तुमच्या खिशात आहेत. तुमच्यावर कर्ज पहा, हे 4 रुपये कर्ज, हे 2 रुपये कर्ज, तुमच्यावर 6 रुपये कर्ज आहे. आणि मग 18 मधून 6 गेले तर तुमच्या खिशात उरले 12 रुपये. तुमच्या खिशात उरले 12 रुपये. म्हणजे बेसिक गोष्ट आपल्याला कळायला पाहिजे. तसं नसेल तर आपल्या खिशात 4 रुपये होते, आपल्यावर कर्ज 4 होतं, आपण देऊन टाकलं. आपल्यावर कर्ज 2 रुपये होतं, आपल्या खिशात 2 रुपये होते, आपण देऊन टाकले. मग आपल्याकडे उरले किती, हे 5 आणि हे 5 10 आणि हे 2, म्हणून प्रश्नाचं उत्तर 12. तर यालाच आपण गणितीय क्रिया म्हणतो, ज्या कमी वेळामध्ये आपल्याला सोडवायच्यात आणि कुठल्याही परीक्षेमध्ये आपल्याला त्याचा मार्क पडला पाहिजे, ही गोष्ट मात्र बबन्या तुला लक्षात घ्यायची. आता हा प्रश्न आहे बाळांनो, लक्ष द्या इकडं. काय केलंय, पहिले भागाकार करा, 5 5 25, यस, इकडं प्लस 6 गुणिले 4 जशाला तसे, अलीकडं मायनस 35 जशाला तसे. पहिले गुणाकार 6 चोक 24, इकडं अधिक मायनस अलीकडं 35. आता पहिलं काम काय आहे, माझ्याकडे एका खिशात 35 रुपये, दुसऱ्या खिशात 24 रुपये. मग पहिलं काम त्याची बेरीज करू द्या. मग मी काय करणार रे बाळा, इकडे पाय, 5 आणि 4 9, 3 आणि 2 5 वजा 5, आणि म्हणून माझ्या प्रश्नाचं उत्तर काय बबन्या, 54 रुपये. काय उत्तर, 54 रुपये, यस. आता हा प्रश्न पहा, हा प्रश्न पहा, इकडे पहा, पाठापाठ पाहिजे तुला. इकडे पहा रे, पहिले भागाकार करायचा आहे, नंतर गुणाकार, नंतर बेरीज, नंतर वजाबाकी. मग मी काय म्हणलं, 15 1 15, उरले 3 30 झाले, 15 2 30. पलीकडे जे चिन्ह आहे ते मांडून टाका, कळलं का. आता काय म्हणते, गुणाकार करा, 12 पंचे 60, अधिक अलीकडे 12, पलीकडे -2. आता बेरीज करा, 2 आणि 0 2, 6 आणि 1 7, -2, आणि म्हणून भुसनाळ्या आपल्या प्रश्नाचं उत्तर केवळ 70. काय म्हणालो वारंवार की दिलेल्या प्रश्नामध्ये पहिल्यांदा पाय कंस आहे का, कंसाच्या नंतर पाय भागाकार आहे का, भागाकाराच्या नंतर पाय गुणाकार आहे का, गुणाकाराच्या नंतर पाय बेरीज आहे का, आणि सर्वात शेवटी बब्या वजाबाकी कर रे बापा. सर्वात शेवटी काय कर, वजाबाकी कर. आता हा जो प्रश्न इथं दिलाय दुसरा, तो प्रश्न पहा कसा सोडवणार आपण. याही प्रश्नामध्ये पहिले आपल्याला काय करायचंय, तर भागाकार आपण म्हणलं 16 2 32, पलीकड -10 जशाल तसे, अलीकड चिन्ह प्लस, त्याच्या अलीकड 16. ते म्हणते भागाकाराच्या नंतर बेरीज करा, मग 16 आणि 2 18, 18 -10. तर ह्या प्रश्नाचं उत्तर केवळ 8. ह्या प्रश्नाचं उत्तर काय, तर केवळ 8. प्रत्येक गोष्टी अतिशय सोप्या पद्धतीनं सांगत असतो मी. म्हणजे काही वाटल की तू फक्त बोलबच्चन द्यायला, तू रीलच टाकायला, तर मी शिकवत पण असतो, हे तुला कळावं म्हणून सांगायलो. इकडे पाय, आता या प्रश्नामध्ये पाठापाठ असेल 17 34 51 68 85 102 119 आहे ना, 136. तर 17 8 136 गुणिले 10 -5, 8 10 80 -5, आणि म्हणून बाळा ह्या प्रश्नाचं उत्तर 75 रुपये. काय प्रश्नाचं उत्तर 75. आता या प्रश्नामध्ये पहा, पहिले भागाकार, मग तू म्हणला 19 चोक 76, इकडं -19 जशाला तसे, इकडं गुणिले 15 जशाल तसे, 15 चोक 60 -19, या 6 इथं 10 झाले, इथं उरले 5, 10तून 9 गेला 1 उरला, 5तून 1 गेला 4 उरले, आणि म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आलं बबन्या 41 रुपये. प्रश्नाचं उत्तर आलं 41 रुपये. चला आता हा प्रश्न इथं दिलाय, पदावली गणितीय क्रिया, याचे उत्तर चुकून आहे म्हणून बेसिक लेवलवर सांगायलोय. यस नो. हा, आता पहा या ठिकाणी पहिले भागाकार 5 3 15, अलीकड गुणिले 0 गुणिले 18. तुम्हाला 18 3 54 आणि 54 0. शून्याने कुठल्याही संख्येला गुणिले केलं तर उत्तर बाळा 0 येत असते. हा नियम तुला माहीत असावा, नाही तर तू विसरून जाशील. 18 3 54 पर्याय क्रमांक 2 ला राईट करशील तर तू झोपेत मरून जाशील, कळलं का. हा, नजर हटी दुर्घटना घटी. यस. पाहता हा प्रश्न वाटायला सोपा वाटतो. मी तुम्हाला सांगितलं काय, दिलेल्या प्रश्नात कंस, कंसाच्या नंतर भागाकार, भागाकाराच्या नंतर गुणाकार,
मग 15 पाची 75 बाळा 8 दोन्ही 16. आता याचा आजचा इथं उरले 6. 15तून 6 गेले 9, 6तून 1 गेला 5. तर ह्या प्रश्नाचं उत्तर केवळ 59. वाटायला सोपं वाटतंय, दिसायला सोपं वाटतंय, पण आपला कार्यक्रम करून टाकते. हा हो हा आता मग होईल तू आज झुंबू चुकू बाबा. यस. आता पहा या ठिकाणी 42 6 पलीकड गुणिले 4 -4 जशाल तसे, अलीकड गुणिले 8 जशाल तसे. ते काय म्हणते गुणाकार करा. आता तू या डोक्यात सुपीक डोक्यात रप 4 कट केले आणि 8 त्रिक 24 उत्तर लिहिलं. तो पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलं बी तर तू झोपेत मरत असतो बाळा. मग 8 त्रिक 24, 24 चोक पाडापाट पाहिजे 96 -4. मग 96 मधून 4 गेल्यावरती या प्रश्नाचं उत्तर काय तर 92. काय प्रश्नाचं उत्तर 92. ओके. वाटायला सोपा वाटतंय पण आपला कार्यक्रम करून टाकते, आपला मार्क घालते, आपला रिझल्ट घालते. हा तर तो जाऊ नाही म्हणून आपण बेजार व्हायलो. काय म्हणते बाबा 12 + 12 भागिले 3 गुणिले 8 -5. पहिले याला सोडवा. 3 चोक 12 गुणिले 8 पलीकडे जशाल तसे -5 पलीकडे जशाल तसे अलीकडे +12. आता भागाकाराच्या नंतर गुणाकार करा म्हणते. 8 चोक 32 अलीकडे +12 जशाल तसे पलीकडे -5 जशाल तसे. आता म्हणते बेरीज करा. मग 2 आणि 2 4, 3 आणि 1 4, मग -5. 44 मधून 5 गेले तर बाबा आपल्या प्रश्नाचं उत्तर 39 आलं. ते बी येईन बोटावर मोज. ती हे बोट कमी पडले बाजूच्याचे बोट धर. हा पण उत्तर काढा. तर हा प्रश्न पहा. काटाकाटी यायला पाहिजे. 7 5 35 अलीकड 7 जशाला तसे पलीकड -3 गुणिले 4. आता म्हणते गुणाकार करा. मग 4 त्रिक 12 अलीकड मायनस कळलं का. आता 7 आणि 5 12. ओके. मग 12 - 12 काय येईल तो उत्तर 0. 12 - 12 उत्तर काय येईल रे बाळा 0. आता पहा अशा प्रश्नामध्ये लय मोठा ताण घ्यायचा नाही. अशा प्रश्नामध्ये लय मोठा ताण घ्यायचा नाही. काय करायचं आता इथं काय होईल माहिती आहे का 37 57 आणि 43 37 असं दिलंय ना. मग मेन प्रॉब्लेम काय असतो आता इथं तुला पहिले तू काय करशील यांचा गुणाकार करायचा ना आपल्याला. मग 2 अंकी संख्येचा गुणाकार करताना आणि एक नियम आहे. हे पहा हे असा गुणाकार करायचा 2 अंकी संख्येचा. कसा ते डमरू सारखं चिन्ह पाठ करायचं. पहा असा गुणाकार असं म्हणायचं 7 त्रिक 21 हातच्या आले 2. आता असा गुणाकार 7 चोक 28. आता असा गुणाकार 3 त्रिक 9. मग 28 आणि 2 30, 30 आणि 9 39, 39 ला 9 हातच्या आले 3. आता असा गुणाकार 4 त्रिक 12, 12 आणि 3 15. म्हणजे याचा गुणाकार काय आहे या दोघांचा 1591. आता अधिक काय पारे 57 अधिक काय पारे 37. मग आता बेरीज करा. 1 आणि 7 8, 8 आणि 7 किती 8 आणि 7 15, 15 ला 5 हातचाला 1, 1 9 आणि 1 10, 10 आणि 5 15, 15 आणि 3 18 हातचाला 1, 5 आणि 1 6 81 1. मग प्रश्नाचं उत्तर काय आलं. हा एक मिनिट. हा हे पहा आता बेरीज करायला ना आपण. मग काय म्हणलं इकडे पहा हे 1 आणि 5 किती 1 आणि 7 किती 8, 8 आणि 7 15, 15 ला 1 मिनिट याच्यात काय चुकलं पाहू द्या एकदा. हा आपण पहिले काय केलं बाबा बेरीज करायची. पहिले त्या 2 संख्येचा गुणाकार केला. इकडे पहा गुणाकार असा करायचा आहे 7 त्रिक 21 हातच्याले 2, 7 चोक 28, 3 त्रिक 9, 28 आणि 2 30, 30 आणि 9 39, 39 9 हातच्याले 3, 4 त्रिक 12, 12 आणि 3 15. याचा गुणाकार आहे 1591. काय गुणाकार 1591. आता अधिक काय पावर 57 आणि अधिक काय आहे 37. आपल्याला बेरीज करायची आहे. आपण म्हणलं 7 आणि 1 8, 8 आणि 7 15, 15 ला 5, 15 ला 5 हातचाला 1, हातचाला 1. मग 9 आणि 1 10, 10 आणि 5 15, 15 आणि 3 18, 18 ला 8 हातचाला 1, 5 आणि 1 6 आणि 81. हे पर्यायात उत्तर दिलं नाही ताण घ्यायचा नाही. पण पुन्हाही लक्षात घ्यायचं एखाद्या संख्येचं वर्गीकरण असं केलं असेल 43 37 म्हणजे 43 आणि 37 ह्या 2 संख्या 40च्या जवळपास आहेत. मग 40 पेक्षा 3 मोठी आहे आणि 40 पेक्षा 3 लहान आहे. मग याला डायरेक्ट पद्धत काय करायची
तर इकडे पहा 40चा वर्ग लिहायचा 1600 आणि 1600 मधून 3चा वर्ग मायनस केला तर याचा गुणाकार आला 1591. ही डायरेक्ट पद्धत. याचा गुणाकार आला 1591. कळलं का? ही पण गोष्ट लक्षात ठेवायची हा. चला आपला हा प्रश्न पहा. हा बरे टाईप 2 आहे. हा प्रकार लगेच आपला पुढच्या कन्सेप्टला आपल्या यूट्यूब चॅनलवर येऊन जाईल. सांगायचं तात्पर्य NTPC असेल, RPF असेल, रेल्वे भरती असेल, सरळ सेवा असेल, पोलीस भरती असेल, या सर्वांचे क्लासेस काय म्हणलो मी 14 तारखेपासून 18 तारखेपर्यंत मोफत डेमो आहे. 19 तारखेला छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आपण सर्व बॅचेसवर भव्य सूट ठेवलेली आहे. पोलीस भरतीची 6 ते 8 महिन्याची बॅच ऑलरेडी त्याच्यात 517 का 13 व्हिडिओ आहेत तेवढा असून पेपर सेट, त्यानंतर महत्त्वाची गोष्ट PDF, त्याच्यानंतर आपला लाईव्ह क्लास 3 घंटे आणि बाकीच्या बॅचेसमध्ये ही बॅच केवळ पोलीस भरतीची 100 का 120 रुपयाला असणार आहे. तर सर्वांनी त्या ठिकाणी बॅच घ्यायची, अभ्यास करायचा. एप्रिल महिन्यामध्ये भरती होण्याची शक्यता आहे. फॉरेस्ट भरती पण येणार आहे, वनमजुरांची भरती पण येणार आहे. त्यानंतर महापारेषण, त्याच्यानंतर महावितरण यांच्या पुन्हाही भरती येण्याची शक्यता आहे. जलसंपदा, पाटबंधारे गव्हर्नमेंट भरपूर भरती काढणार आहे. पण तत्पूर्वी आपला तवा गरम असणं गरजेचं आहे. म्हणून गावाकड थांबलेले, वरातीत नाचणारे, मंदिरापाशी गप्पा हाणणाऱ्या तमाम टग्यांना विनंती आहे, लवकर कुठंतरी क्लास जॉईन कर. 5, 6, 7, 8 महिने स्वतःला द्या, स्वतःचं नशीब जुळून घ्या आणि आपला देखील सन्मान लोकांनी करावा, आपल्या मायबापाचा देखील सन्मान करावा. यासाठी 5-6 महिने गाढवासारखी मेहनत करा. अख्खा आयुष्य आपल्याला सिंहासारखं जगता येईल. काही जण टगेबल म्हणतात की सर उद्योग व्यवसायावर बोला. उद्योग व्यवसायावर मी बोलतो, पण आमच्या मायबापाकडे 50-60 लाख रुपये नाहीत की ते आपल्या पोराला उद्योग व्यवसाय टाकून देतील. चहा टाकायचा म्हणलं तर चहाचे लय दुकानं आले आणि लय दुकानं बंद बी झालेत. कपड्याचे लय दुकानं 10 बाय 10च्या रूममध्ये आले, ते पण बंद झालेत. व्यवसाय उद्योग कुठलाही करा, पण ते करत असताना जर सरकारी नोकरी असेल तर 58 वर्ष तुझी हवा आहे. उद्योगानं देखील हवा होता येते, फक्त मायबापाचा सपोर्ट तेवढा लागे आणि मागं भांडवल तेवढं लागते. ते नसल्यावर आपल्याकडे पर्याय एकच आहे, 1300 ग्रामचा मेंदू, आपला एकच पक्ष, अभ्यासावर लक्ष. ओके, सर्वांना शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.